हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण कट करून घेतलेला आहे. ब्लाउज उंची 13 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल 10 घेतलेला आहे. शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. त्यानंतर गळ्याची उंची जी आपण इथं 9 इंच घेणार आहोत. 9 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपल्याला इथं 3 इंचावर मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की याची कटिंग आणि स्टिचिंग कशी केलेली आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा. त्यानंतर बाहेरच्या साईडला आपल्याला इथं अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार कसा दिलेला आहे अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आकार कसा दिलेला आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला खूप कन्फ्यूज होतो आकार देताना. तर अशा प्रकारे आपण इथं गळ्याचा आकार दिलेला आहे. अस्तरवरती गळा जे आपण इथं कट करून घेऊया. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर अशा प्रकारे गळा आपण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीस जे ओपन करून घ्यायचं आहे. तर ब्लाउजच्या पीसवरती आपण अगदी व्यवस्थित अस्तर जे सेट करून घेऊया. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपण इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं अगोदर खालच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर गळ्याला पण आपण टीप मारून घेऊया. पूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थित आपण इथं फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायचं आहे. आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. जसं आपण अस्तरवरती कटिंग केलेलं आहे तसंच आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर आतला जो कापड आहे आपण इथं गळ्याचा कट करून घेऊया. व्हिडिओ अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप बघा. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला पटकन लक्षात येईल. अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे. त्यानंतर ब्लाउजच्या साईडला गळ्याच्या साईडला आपण इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे. तर अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं पलटून घेऊया अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपण पलटून घेतलेलं आहे. खालच्या साईडला आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडला आपण दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याला पण आपण दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंग पूर्ण गळ्याला आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं अस्तर आणि ब्लाउज पीसच्या साईडला आपण टीप मारून घेणार आहोत. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचं आहे. बऱ्याच बायकांना काहीतरी युनिक आणि नवीन डिझाईन पाहिजे असतं, तर डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन असा एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाहेरचा. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला इथं मार्किंग करून टक्स मारून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला पण टक्स मारून घेऊया. तर अशा प्रकारे फिनिशिंगनं गळा जे आपण इथं तयार करून घेतलेला आहे याच्यावरती आता आपल्याला इथं लेस लावायचा आहे. लेस लावून आपण इथं सुंदर डिझाईन तयार करणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. अगोदर आपल्याला इथं खालच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा इंच आपण जागा सोडून इथं परत एकदा खालच्या साईडला आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे.
हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा. तर सेंटर मध्ये आपण इथं एक डिझाईन तयार करणार आहोत लेसनच. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर लेसनच आपल्याला इथं एक चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये लेस कसा लावलेला आहे. अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर अशा पद्धतीने आपण इथं लेस लावून घेतलेला आहे खालच्या साईडला. त्यानंतर लेसवरती आपण इथं परत एकदा टिप मारून घेऊया. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. आता रक्षाबंधन येत आहे. रक्षाबंधनसाठी तुम्ही असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण इथं आकार द्यायचा आहे खालच्या साईडला. तर वरच्या साईडला पण आपण लेस लावून घेऊया. गळ्याला अगदी चिटकून आपण इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर एका साईडला आपण लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. बऱ्याच बायकांना तेच ते डिझाईन बनवून कंटाळा आलेला असतो. तर असा युनिक डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. लेस पासून तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल हा डिझाईन. तर दोन्ही साईडला आपण लेस जे लावून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेऊया, म्हणजे आपला गळा जो आहे अजून उठून दिसतो. तुम्हाला जर ब्लाउज शिवून घ्यायचं असेल तर असा लेसचा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल हा डिझाईन. तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं लेसचे डिझाईन बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं लटकन बनायला घेऊया. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला लेस लावून घेऊया, म्हणजे आपला लटकन जे अजून छान दिसतो. लटकनचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे कशी लेस लावलेली आहे, कशी लटकन बनवलेली आहे तुम्हाला समजेल. त्यानंतर आपण इथं सेंटर मध्ये दोरी ठेवून फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला इथं दोरी ठेवून आतमध्ये फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर लटकनला ओपन करून घेऊया. बघू शकता सुंदर असं सिंपल लटकन आपण तयार केलेलं आहे. आता ब्लाउजच्या गळ्याला इथं लावून घेऊया वरच्या साईडला. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अगदी सावकाशपणे तुम्हाला गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला नॉट बांधून घेऊया. तर अशा प्रकारे खूप सुंदर आणि कमी वेळात अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं एक बटन लावून घेऊया. खूप सोपी आहे ही लेसची डिझाईन. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर, किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. तर लेस लावल्याने आपला गळा जो बघू शकता किती उठून दिसत आहे. आपली फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे. आजचा हा डिझाईन कसा झालेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.